सोशल मीडियावरील आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात कारवाईची मागणी. अहिलनगर. सोशल मीडियावर इस्लाम धर्म, अल्लाहचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर, बीबी आयशा, पवित्र दर्गा, हदसी, कुराणमधील मार्गदर्शक तत्वे तसेच मुस्लिम समाजाच्या धार्मिक चालीरीतीबाबत कथित आक्षेपार्ह व अपमानास्पद वक्तव्य केल्याचा आरोप करत नाझिया इलाही खान हिच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात मुस्लिम समाजातील महिलांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्याकडे निवेदन सादर केले. निवेदनात म्हटले आहे की नाझिया इलाही खान हिने सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या काही व्हिडिओ पोस्टमध्ये इस्लाम धर्माशी संबंधित श्रद्धास्थानाबाबत तसेच धार्मिक व्यक्तिमत्वाविषयी कथित अपमानास्पद वक्तव्य केले आहेत. या वक्तव्यामुळे मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असून समाजात तेढ निर्माण होण्याची तसेच सार्वजनिक शांतता बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे, असा आरोप करण्यात आला आहे. निवेदनात संबंधित सोशल मीडिया पोस्टची सखोल चौकशी करून त्यातील मजकूर कायद्याचे उल्लंघन करणारा आढळल्यास नाझिया इलाही खान हिच्या विरुद्ध लागू असलेल्या कायद्यानुसार गुन्हा दाखल करून तातडीने योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच संबंधित सोशल मीडिया पोस्ट आणि कथित आक्षेपार्ह वक्तव्याचे पुरावेही निवेदनासोबत सादर करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. दरम्यान या प्रकरणी संबंधित यंत्रणांकडून चौकशी झाल्यानंतरच पुढील कायदेशीर प्रक्रिया निश्चित होणार असून आरोपीची सत्यता तपासल्यानंतरच अधिकृत भूमिका स्पष्ट होईल. हमने एसपी साहब से बात करे है. एसपी साहब ने कहा मैडम हम आपसे भिंगार कैंप में हम आपसे मुलाकात करेंगे, आपके टीम के साथ सभी आप आइए और हम वहां पर गुना दाखिल करेंगे. हम उनके शुक्रगुजार है, हम उनके इसलिए शुक्रगुजार है. अभी मुहर्रम हमारा मुहर्रम जो सन था, पूरी टीम ने पूरे नगर जिले की टीम ने और नगर के पूरे कोतवाली पुलिस स्टेशन, भिंगार कैंप, तोफखाना और MIDC और हमारे सभी एडिशनल साहब और हमारे SP साहब, हम उनका तहे दिल से शुक्रिया अदा करते हो और हम उनसे उम्मीद रखते हैं कि हम 2 दिन के बाद उनके पास भिंगार कैंप में जाके गुना दाखिल करके आएंगे. तो हमारी यही कोशिश रहेंगी कि अगर गुना दाखिल 2 दिन में नहीं हुआ तो हम हजारों की तादाद में SP साहब के पास ऑफिस में आएंगे और उनको मनवा के हमारा गुना दाखिल करवा के ही लेंगे इंशाल्लाह.